एका भांड्यामध्ये मी 1.5 कप मैदा घेत आहे। मैदा चाळून घ्यायचा आहे। कधी कधी काय होतं, मैद्यामध्ये गुठळ्या असतात, मग त्या निघून जातात अशी चाळल्यामुळे। व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे। इथे मैद्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचं आहे, 1 चमचा ओवा टाकायचा आहे, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, स्वादानुसार मीठ टाकायचं आहे। इथे मी चिली फ्लेक्स टाकलेले आहे, ते ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाकायचं, नाहीतर काही गरज नाही टाकायची। आणि व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे। एका साईडला आपण तेल थोडंसं कडकडीत तापवायला ठेवायचं आहे। मी इथे 2 चमचे तेल तापत ठेवलेलं आणि असं मध्ये जराशी जागा करून तेल घालायचं आहे। जोपर्यंत तेल गरम आहे तोपर्यंत चमच्यानेच ढवळायचं आहे, हाताने ढवळायचं नाही आहे। असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जे तेल आहे ते मैद्याला पूर्ण लागलं गेलं पाहिजे, म्हणून पिठाला असं व्यवस्थित कुस्करून घ्यायचं आहे। नाहीतर तुम्ही काय करू शकता, दोन्ही हातामध्ये पीठ घेऊन चोळून घेऊ शकता। असं एकजीव झालं पाहिजे, तेल पूर्ण पिठाला लागलं गेलं पाहिजे। भले ते 2 चमचे तेल होतं तरी ते पूर्ण पिठाला लागलं गेलं पाहिजे। आता मी इथे 1 कप पाणी घेतलेलं आहे। ते पिठामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून असं एकजीव करून घ्यायचं। एक गोळा मळायचा आहे, जास्त सैलसर नको आणि जास्त घट्टही नको, असं गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। हे बघा, मी इथे 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, त्यामधलं थोडंसं पाणी उरलेलं आहे। असं हाताने एकजीव करायचं आहे। अजूनही पाणी थोडंसं उरून ठेवलेलं आहे, बस एवढंच पाणी आपल्याला लागणार आहे। आणि आता पिठाचा गोळा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे। त्यावर थोडंसं तेलाचा हात लावायचा आहे आणि असा एकजीव करून घ्यायचा आहे। मैदा थोडासा चिकट असतो, त्यामुळे त्यावर आपल्याला असं वरती थोडंसं साधं पीठ टाकायला लागेल, मैद्याचं पीठ टाकायला लागेल। त्यानंतर आपण एकजीव करून घ्यायचा आहे। गोळा तयार झालेला आहे। आता या गोळ्याचे आपल्याला समान भाग करायचे आहेत, 5 ते 6 भाग होतील। अशा हाताने व्यवस्थित तोडून आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत। इथे 5 गोळे तयार झालेले आहे। तर हे गोळ्या त्याच्या नॉर्मल चपाती जशी आपण लाटतो त्याप्रमाणे लाटून घ्यायचं आहे। पोळपाटावर थोडं थोडं पीठ लावूनच आपण व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे। एकदम पातळ करायचं नाही आणि एकदम जाडही करायचं नाही। जशी चपाती असते त्याप्रमाणे चपाती लाटून घ्यायची आहे। व्यवस्थित लाटून घ्यायची आहे। त्यानंतर चाकूच्या साहाय्याने असं त्याला भेगा पाडून घ्यायच्या आहेत। तुम्हाला हवे असलेला आकारात तुम्ही शंकरपाळ्या पाडून घेऊ शकता। आणि मी इथे चाकू वापरलेला आहे, तुम्हाला जर चिरणे वापरायचं असेल तर चिरण्याने सुद्धा तुम्ही अशा शंकरपाळ्या पाडून घेऊ शकता। हे बघा, अलगद पाडून घ्यायचा आहे, अशा त्यांना शंकरपाळ्याचा आकार यायला पाहिजे। ते मी चौकोनी शंकरपाळ्या पाडलेल्या आहेत, तुम्हाला हव्या असल्या तर तुम्ही शंकरपाळीच्या आकारात सुद्धा कापून घेऊ शकता। आता हे कापल्यानंतर एका साईडला आपल्याला तेल गरम करत ठेवायचं आहे। तेल किंवा तुपामध्येही तुम्ही या शंकरपाळ्या तळू शकता। हे बघा, आता तेल व्यवस्थित तापलं गेलं आहे। तेलामध्ये अलगद या शंकरपाळ्या आपल्याला चाकूच्या साहाय्याने सोडायच्या आहेत। आणि कशाही शंकरपाळ्या असल्या तरी त्या तेलात टाकल्यानंतर आपला आकार घेतात आणि एकत्र जरी असले तरी ते वेगळे होऊ शकतात पूर्ण भाजून झाल्यानंतर। अशा आलटून पालटून व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहे। आणि ज्या वेळेला शंकरपाळ्या करायच्या असतील ते मध्यम आचेवर व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत, नाहीतर त्या आतमध्ये कच्च्या राहतात। कुरकुरीत व्हायला हव्यात खाऱ्या शंकरपाळ्या, त्यामुळे अशा व्यवस्थित भाजून घ्यायच्या आलटून पालटून। आणि त्यानंतर हवं तर तुम्ही टिश्यू पेपरवर पण काढून घेऊ शकता। मी इथे एका ताटलीमध्ये काढून घेतलेले आहेत। अशा प्रकारे एका बॅचमध्ये आपण शंकरपाळ्या करून घेऊ शकतो। आता इथे मी 1.5 वाटीचं प्रमाण दाखवलेलं आहे। 1.5 वाटीच्या प्रमाणामध्ये जेवढ्या शंकरपाळ्या होतील त्यापेक्षा जर तुम्हाला जास्त शंकरपाळ्या हव्या असतील तर तुम्ही वाटीचं प्रमाण वाढवून घेऊ शकता। ह्या खाऱ्या शंकरपाळ्या खूप टेस्टी लागतात, नक्कीच ट्राय करा। हे बघा, आता दुसरी बॅच घातलेली आहे, त्यामध्ये पण आपण आता
शंकरपाळ्या व्यवस्थित गोल्डन फ्राय करून घ्यायच्या आहेत। कुरकुरीत शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत। ह्या शंकरपाळ्या ज्या वेळेला डब्यात भरायच्या असतील तेव्हा गरमागरम भरायच्या नाही आहेत, पूर्ण थंड व्हायला द्यायचे आहेत। त्यानंतरच एका डब्यामध्ये भरायचं आहे। त्याच्या झाकणाला तुम्ही न्यूजपेपर वगैरे लावून ठेवू शकता, म्हणजे त्यामध्ये हवा जाणार नाही। या शंकरपाळ्या एकदम कुरकुरीत जसे दाखवले तशाच राहणार। शंकरपाळ्या अशा इतर बॅचेसच्याही काढून घ्यायच्या आहेत। इथे 5 गोळे होते, 5 गोळ्यांच्या शंकरपाळ्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत। आता एक शंकरपाळी तोडून बघायची आहे। हे बघा, व्यवस्थित शंकरपाळ्या झालेल्या आहे बघा। अशा तुटल्या जातात, जरी जॉईंट जरी असल्या तरी आवाज आला म्हणजे शंकरपाळी एकदम तयार आहे, व्यवस्थित झालेली आहे। इतर शंकरपाळ्या आपण आता चेक करायचं आहे। शंकरपाळ्यांना असा आवाज आला म्हणजे शंकरपाळ्या एकदम परफेक्ट झालेल्या आहेत। खाऱ्या शंकरपाळ्यांची ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।